नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। राज्यात आमिष दाखवून किंवा फसवणुकीनं धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना आता थेट 7 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरापासून नागरिकांचं संरक्षण करण्याकरता राज्य सरकारनं विधिमंडळात संमत केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे। पाहूया। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर। बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला प्रतिबंध। फसवणुकीनं धर्मांतर घडवणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास। महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 लागू झाल्यानंतर राज्यात आमिष दाखवून, फसवणूक करून, धमकी देऊन किंवा बळजबरीनं धर्मांतर घडवून आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रपतींची मंजुरी आणि राजपत्रात प्रसिद्धीनंतर हा कायदा आता राज्यभर लागू झालेला असून सरकारच्या मते त्याचा उद्देश स्वेच्छेनं होणाऱ्या धर्मांतराला विरोध करणं नसून बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला प्रतिबंध करणं हा आहे। राज्यात मध्यंतरीच्या काळात लव्ह जिहाद, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना प्रलोभनं दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात असल्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस आलेल्या होत्या। राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून लव्ह जिहाद, धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्यानं होत होती। याची दखल घेत लोकांच्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी तसंच एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्चमध्ये विशेष कायदा केलेला आहे। विधेयक संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेलं होतं, त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली। तो कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यापासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। गेल्या काही वर्षात राज्यातील काही भागांमध्ये धर्मांतराच्या तक्रारी होत्या। आर्थिक आमिष, विवाहाचं खोटं आश्वासन, फसवणूक, मानसिक दबाव किंवा इतर मार्गांनी धर्मांतर घडवलं जात होतं। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं इतर राज्यांमधील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कायदा तयार केला। भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला धर्म पाळण्याचा अधिकार देत असली तरी दुसऱ्यावर दबाव टाकण्याचा अधिकार देत नाही। दुसऱ्याला फसवून किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्यांवर आता ठोस कारवाई होणार आहे। आर्थिक किंवा इतर प्रकारचा आमिष दाखवून केलेलं धर्मांतर, फसवणूक, खोटी माहिती किंवा चुकीचे प्रतिनिधित्व करून केलेलं धर्मांतर, धमकी, दबाव किंवा बळाचा वापर करून केलेलं धर्मांतर, मानसिक प्रभाव, ब्रेन वॉश किंवा अन्य फसवे मार्ग वापरून केलेलं धर्मांतर, अशा धर्मांतरासाठी मदत करणं, प्रोत्साहन देणं किंवा कट रचणं हा देखील गुन्हा ठरणार आहे। केवळ धर्मांतर करणारी व्यक्तीच नव्हे तर त्यामागील संस्था किंवा संबंधित व्यक्तींवरही कारवाई होणार आहे। या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशानं केलेला कोणताही विधिपूर्वक विवाह न्यायालयामध्ये रद्द होऊ शकतो। धर्मांतरावरून झालेल्या विवाहानंतर जन्मलेल्या बालकाला आईचा धर्म लागू होईल। ज्याला धर्मांतर करायचंय त्याला 2 महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे। त्यानुसार धर्मांतराबाबतची सूचना प्रसिद्ध होईल। त्यावर कुणी आक्षेप घेतल्यास धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे धर्मांतर करणाऱ्यास 21 दिवसात धर्मांतराचा सर्व तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागेल। चुकीच्या पद्धतीनं झालेलं धर्मांतर रद्द करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे धर्मांतराविरोधात नातेवाईकांनी तक्रार केल्यास ती नोंदवून घेऊन त्याचा तपास करणं पोलिसांना बंधनकारक करण्यात आलेलं असून धर्मांतराचा गुन्हा अजामीन पात्र ठरवण्यात आलेला आहे। या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। काही गंभीर किंवा पुनरावृत्तीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा आणि कठोर कारवाई देखील होऊ शकते। तसंच दंडाचीही तरतूद आहे। या गुन्ह्यांना दखलपात्र आणि अनेक प्रकरणांमध्ये अजामीनपात्र स्वरूप देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांना तत्काळ तपास सुरू करण्याचे अधिकार मिळणार आहेत।
बळजबरीने होणारं धर्मांतर याच्यावर बंदी आणण्याकरिता आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे सभागृहामध्ये आणलं होतं आणि ते दोन्ही सभागृहामधून त्या ठिकाणी मंजूर देखील झालेलं होतं. निश्चितपणे याचा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. विशेष करून महिलांना ज्यांची दिशाभूल करून अनेक वेळेस त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत होतं, त्याच्यामुळे निश्चितच सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल आनंद व्यक्त होतो. सरकारच्या मते हा कायदा प्रतिबंधात्मक स्वरूपाचा आहे. संशयास्पद धर्मांतराच्या तक्रारींवर पोलिसांकडून तातडीनं चौकशी केली जाईल. जिल्हा प्रशासनाकडून धर्मांतर प्रक्रियेवर देखरेख, फसवणूक किंवा दबावाची प्राथमिक पडताळणी, संबंधित संस्था किंवा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद, पीडितांना कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक सहाय्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडताना स्पष्ट केलेलं होतं की हा कायदा स्वेच्छेनं धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नाही, कुणालाही स्वतःच्या इच्छेनं धर्म बदलण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे. मात्र फसवणूक, धमकी, आमिष किंवा बळजबरी करून धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कारवाई करणं हा कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. या कायद्यामुळे बेकायदेशीर धर्मांतराच्या तक्रारींवर अधिक वेगानं कारवाई होण्याची शक्यता आहे. धार्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि प्रशासन यांना अधिक जबाबदारीनं काम करावं लागेल. दुसरीकडे प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा कायदा लागू करताना नागरिकांच्या घटनात्मक धर्म स्वातंत्र्याचा आणि वैयक्तिक निवडीच्या अधिकाराचाही समतोल राखणं आवश्यक आहे. हा देश समृद्ध व्हावा यासाठी सरकार निवडली जातात. धर्म समृद्ध व्हावा यासाठी सरकार निवडली जात असतील. राजकारणाशी संबंध जोडून ते जर हे केलं तर उद्या आपल्या देशाची वाट लागेल आणि त्याला चॅलेंज करायचं काम प्रकाशजी आंबेडकर करत असतील ते करू देत. इथे काही आम्हाला स्वातंत्र्य नाही की कुठल्या विचारावर जायचं झालं तर हायकमांड मध्ये कोर कमिटीची चर्चा होऊन तो निर्णय होतो. या कायद्याला विरोध करणाऱ्या पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते 60 दिवस आधी प्रशासनाला सूचना देण्याची अट ही व्यक्तीच्या गोपनीयतेच्या आणि धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर परिणाम करू शकते. काहींनी या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिकाही घेतली आहे. त्यामुळे या कायद्यावर पुढील काळात न्यायालयीन चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कायद्यांपैकी एक ठरलाय. या कायद्यामुळे फसवणूक, आमिष, धमकी किंवा बळजबरीच्या आधारे होणाऱ्या धर्मांतरांवर कठोर निर्बंध आलेले आहेत. मात्र त्याचवेळी स्वेच्छेनं धर्म स्वीकारण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित असल्याचं सरकार स्पष्ट करतंय. त्यामुळे या कायद्याचं यश केवळ कठोर शिक्षेवर अवलंबून नसून त्याची निष्पक्ष, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राहून होणारी अंमलबजावणी यावरही तितकंच अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.